हाय, हॅलो आणि नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. तर तिळाच्या लाडूंसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, 1 चमचा तूप आणि पाणी. तर सर्वात अगोदर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तीळ ही खूप जास्त भाजायची नाही आहे. खूप भाजले तर तिला कडवटपणा येतो. नंतर त्या पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ हा चांगला मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि गूळ मेल्ट करताना गुळामध्ये तूप घातलं की लाडू असू दे, चिक्की असू दे, त्याला खूप छान शाईन येते किंवा चमक येते. तर खूप छान वाटतं. आता इथे चांगला उकळ आलेला आहे गुळाला. आपण चेक करून घेऊया. तर हे बघा, आता इथे खूप नरम आहे गूळ, म्हणून याला अजून थोडा वेळ होऊ देऊ. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही गूळ चेक करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे गूळ थोडा ताणला गेला म्हणजे त्याचा लाडू खूप छान तयार होतो आणि खूप असं तुटायलाही नको पाहिजे, म्हणजे खूप कडक होतो मग लाडू. तर त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही लाडू करा. आणि आता इथे मी पाटाला तूप लावून घेतलं आहे आणि सगळं सारण त्यावर काढून घेतलं आहे आणि एक एक छोटे छोटे गोळे करून आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे. लाडू बनवताना हाताला थोडं तूप आणि पाणी लावा, जेणेकरून तीळ हाताला चिटकणार नाही आणि चटकाही बसणार नाही. तुम्ही ही ट्रिक जर यूज केली तर खूप छान पटपट लाडू तयार होतात. तर तुम्ही बघू शकता की मी इथे आता लाडू तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि खूप जास्त छान टेस्टी लाडू झाले होते. तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा. ही एकदम न फसणारी रेसिपी आहे तिळाच्या लाडूची. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तिळगुळाचे लाडू बनवताना काळजी घ्यायची ही असते की गूळ खूप जास्त कडक पण व्हायला नको आहे आणि खूप नरम पण राहायला नको आहे. कारण खूप नरम राहिला तर मुळात तो लाडू बनतच नाही आणि कडक झाला तर लाडू तुटत नाही. त्यामुळे याकडे खूप लक्ष द्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चलो बाय.